नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत मध्ये आपल्या सरचे स्वागत करत आहे। आज दिनांक 16 जानेवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळते, त्याचबरोबर फळांच्या दरामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडू साडी साधारणतः 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। अस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अस्ट्रोसाठी 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील अस्ट्रोचे दर पाहायला होतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहेत 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पासलीसाठी पाहायला होते। हलके माल जे आहेत 2 ते 3 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत 115 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहेत 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। इंडियन तसेच लिवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच कलर गुलाब साठी साधारणतः दर जे आहे 150 तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला होते। हलके माल जे येते साधारणतः 50 ते 60 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला होतात। कस्टमर तरी देणे केले नाही किसी को गुलछडी डिस्ट्रिक्टची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील गुलछडी डिस्ट्रिक्टचे दर पाहायला होतात। कांद्यांची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः 120 ते 125 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला होती। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला होती। त्याचबरोबर नवीन कांद्यासाठी 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर गोळ्या साईज मधील कांद्यांसाठी उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर जुन्या कांद्याचे दर ही आपल्याला 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। तर बरेच दिवसापासून आपल्याला कांद्यांच्या दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात मेथीची आवक बरेच दिवसापासून आपल्याला होत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 1 ते 2 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे ते गावरान कोथिंबीरसाठी 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील कोथिंबीरचे दर पाहायला होतात। तर विलायती कोथिंबीरसाठी 3 रुपयापासून ते 4 ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला होते। वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात वाटाण्याची आवक पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 22 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला होते। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे आहेत 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात। भेंडीची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला होती। त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक मार्केटमध्ये पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत एका साठी आपल्याला दर पाहायला होते। हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला होतात। दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे ते 14 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला होते। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पापडाचे दर जे आहेत 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील बीन पापडासाठी दर पाहायला होते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडे कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी 45 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी
25 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारावतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पारावतात. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील वालगावडीचे दर पारावतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे आहेत साधारणतः 40 रुपयापर्यंत, जर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारावतोय. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत 30 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारावतोय. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पारावतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पारावते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पारावते. त्याचबरोबर काळ्या भरताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पारावते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर 16 ते 18 रुपयापर्यंत उच्च दर पारावते. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पारावते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे 15 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारावते. सतरालीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर दर ही काही प्रमाणात आपल्याला स्थिर असलेली पारावार मिळतात. कांदापातची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कांदेपातचे दर जे आहेत 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते. मुळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत साधारणतः 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील मुळासाठी दर पारावते. संत्रीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीचे दर जे आहेत 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. हलक्या मालासाठी 40 ते 35 रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पारावते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिंक तळवण तसेच येणार पेरूसाठी 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला हलक्या मालासाठी दर पारावते. त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जे आहेत साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. हलक्या मालासाठी 60 ते 65 रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पारावतात. लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात पारावते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबाचे दर जे आहेत 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. तर हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील लिंबासाठी दर पारावते. मार्केटमध्ये आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली पारावते. त्याचबरोबर ग्राहकांची वर्ग खरेदीसाठी कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पारावते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात. टरबूजची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर टरबूजसाठी पाहायला मिळतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारावते. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर जुन्या मोसंबीचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. तर हलके माल जे ते 25 रुपयापासून देखील दर पारावतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर त्याचबरोबर नवीन बाराच्या मोसंबीची आवक देखील आपल्याला थोडीफार प्रमाणात पाहायला होते. अंजीरची आवक आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पारावते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. तर त्याचबरोबर हलके माल जे ते 30 ते 40 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये अंजीरसाठी दर पारावते. आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पारावते. त्याचबरोबर हलक्या मालांच्या दरामध्ये घसरण पारावते. चांगल्या मालासाठी 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पारावतात. सुटपांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांचे दर जे ते 20 ते 21 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पारावतात.